श्री मल्हार सप्तशती अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री कुलदेवताय नमः। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। श्री मल्हारी मार्तंडाय नमः। जय जयाजी गणनाथा, तुझी आचरणी ठेवितो माता। देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता। नमो ती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती। सकळ काव्य उत्पत्ती तिची आचरणाशी। करुण मन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ। तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे। करीतो मी नमस्कार त्या माता पितयांचे उपकार। मज असते थोर दाखविले जगतयांनी। एके दिवशी दिंडोरी गुरु माऊली वस्ती दरबारी। पुस्ती तयांशी सेवे करी सेवा आपल्या कुलदैवताची। दादांनी दाखविली कुलदैवता, आपण सांगावे कुलदैवत। सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी। श्री गुरु माऊली उवाच। आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता। शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात। तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता। आशीर्वाद तयाचे मिळता सुख लाभे सेवेकऱ्याच। थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात। सांगितले जी नैमिषारण्यात सनत कुमार ऋषींनी। तो अवतरला मल्हारी या संसार सागरी। कळी काळाच्या लहरी तारावया सकल जना। धरिता श्री मल्हारीचे चरण बहुबंधांचे होते निवारण। अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवे करायचे। थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार। केला तयाने संहार त्या मनी मल्ल दैत्यांचा। माळसा महाकाली स्वये प्रगटली शैलजा बाळी। ती विश्वमाता अवतरली श्री मल्हार समवेत। अवतार कथा तयांची ऐकावे तुम्ही साची। पूर्वीला आस भक्ताची श्री मल्हार सप्तशती। कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी। हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे। आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी। एकांती अर्धांगी बैसोनी पुस्ती झाली शिवासी। पार्वती उवाच। देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार। जो उद्धरीला मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे। करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र। ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया। श्री शंभू उवाच। श्री देवी अंबिके वर्णने तुझ सांगणे वचने। भक्ती मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा। पूर्वी कृतयुग माझारी कवणे एके अवसरी। पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासी करुणिया। ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार। दरिद्रे पिडिले जे ऋषीवर तया प्रति सांगत असे सनत कुमार उवाच। सप्तधर्म पुत्र तपाशी आले मणिचूर पर्वताशी। अति तीव्र तब्ये मानसी करीते झाले आश्रमासी। त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून। करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदता। तया वनाच्या ठाई मयूरणाच ती पाही। कोकिळा आळविती लवलाही। बकशुक रुंजी करिता ती। ऐसा तो आश्रम मनोहर। वर चंपकलताचा बडीवार। केळी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी। आश्रमातील सरोवरे झले परिपूर्ण मनोहरे। कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित। मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी। खडग जळके तयांचे करी छेदितसे वायुते। अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित। शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना। ऋषीचे आश्रम विध्वंसले अनेक वृक्ष उपटले। दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर। अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले। पुष्पाची वृक्षे उन्माळिले घरेदारे विध्वंसिले। मद्यपान करिता आले उद्ध्वस्त केले आश्रमाचे तये। मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा। जैसा धरणी कंप जाहला म्लान वदनी सृष्टी सारी। ऋषेश्वरासी घोर पीडिता कंठी पाश असे बंदिता। वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाबाहू। तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता। नाशिले त्या पतिव्रता मल्ल दैत्य तये वेळी। ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही। दैत्यांच्या पिढे करुणी पूर्वी आम्ही पाप केले। त्याची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले। आम्ही अनाथ जाहलो आता कोणासी सांगणे। कोण्या राजाशी मागणे। देवराज ही जिंकोनसे या मल्ल दैत्य राजासी। हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी। का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी। पीडा सांगू महादेवासी तोच हरिल दुःख राशी। ऐसे विचार करीते मनाशी दैत्य पीडित ऋषीवर। आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे। मग आम्हाला जाणे अन्यत्र साह्यासी। हे मल्हार जारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र। ते करुणी पवित्र गुरु माऊली कथन करी। इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावात टीका। ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार सप्तशती प्रथम अध्याय। श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच। कुटुंब सारे अग्निहोत्रासी। ऋषी ठेवणी पर्वताशी गेले सारे अमरावतीसी। इंद्र राजास सांगण्या रत्ने झळकती सिंहासनी। इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येऊनी करीती तयाची सेवा। तेथे सेवितसे अग्नि यमपाश सोडून।
कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीत असे शुक्राची, सूर्य शांत मूर्तीसी, चंद्र सर्व भावेसी, बृहस्पती करी स्तवनाशी, त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखत झाले, देवता सारे तेथे विराजले. अमरावती नगरीत ऐसा तो देवराना, देखून या ऋषीगणा, स्वतः उठून या सिंहासना, तयासी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच, दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊन कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच, तुझे अभय आम्हासी, म्हणून मणिचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मल दैत्य, घेऊन दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला. आम्हासी पिडू लागला, तपभंग करावया, आम्ही जीव मात्र धरुणे, कुटुंबे आणिके पर्वत ठेवून, आले तुझे शरण, तू सर्व जानसी. देवराया इतके करूने, दैत्य मणी मल्ला वध करणे, आम्हासी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करून या. शुक्र उवाच, त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्ठे तप केले, धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूस वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वधवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदय श्री विष्णू चरण स्मरून, पाहण्या वैकुंठ भवन, कृपा दृष्टी तयांची मिळाल्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहुनी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखील ऋषीनी कमलनयन, केला पितांबर परिधान, रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिनी, शोभत कंठी कौस्तुभ झळकीत, कर्णी कुंडले मिरवित, हृदयी वैजयंती शोभत, गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्मशंख चक्र शोभी, पद्मासनी बेसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे, सौंदर्याचा निधी ओतिला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदाधिक, कपिल मुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकाधिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुनी आनंदले, नेत्रतयाचे जळी भरले, नमस्कारुणी उभे टाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच, जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती, लक्ष्मी सहित राजहंसा, जगदान्मया जगज्जीवना, ऐशी स्तुती ऐकूनी, संतोषला तो चक्रपाणी, मेघ गंभीर वचनी, पुसता झाला ऋषींसी. श्री भगवान उवाच, प्रसन्न झालो तुम्हासी, कायेने केले वैकुंठासी, सांगावे तुम्ही मजसी. धर्मपुत्र ऋषीवरानो, तुम्हा ते कोणी कष्टविले, कवणे पापी भेडसाविले, दुर्मदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे, एकोणी महाविष्णूंची वचने, संतोषली धर्मपुत्रांची मणी, नमस्कार करुणी चरणे, सांगत झाले तयासी. ऋषी उवाच, मणिचूर पर्वतासी, आम्ही बसता तपासी, मणिमल्ल दैत्य पिडिले आम्हासी, आमच्या आश्रमासी नासविले, अमरावतीचा राणा तो मणिमल्ले जिंकला, पिडिले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच, मणिमल्ल दैत्य वाजले, तपे ब्रह्मास आराधिले, अमरते जाहले, कोणी जिंकू न शके तयांशी, ते न हार मानती, एका त्र्यंबका वाचुनी, चला जाऊ शिवभुवनी, तुम्ही आम्ही समवेत, वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वधील मणिमल्लासुरांस, चला ऋषीवर हो, कैलास भुवनीची कथा निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवून समता, सांगतसे श्री गुरु माऊली. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावात टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती, द्वितीय अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच, महाविष्णू सह वर्तमान, धर्मसूत ऋषीजन, आकाशमार्गे करुणी गमन, निघाले दर्शना कैलासासी, तयानी कैलासगिरी देखिला, सहस्र चंद्र किरणांचा भासला, शुक्रशूल देखिला, हिमगिरी शंभू निवास, त्या कैलासगिरीवर पारिजात फुलले भारी, चंद्रिके सारखे निर्मळ परी, नाना सुगंध दरवळी, तेथे आम्रवृक्ष फुलले, कळी पुष्पी परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चर्चिले, दाही दिशा घुमघुमीत, जेथे गंधर्व करीती गायन, किन्नरी नृत्य करून शिवशंकरास करण्या प्रसन्न, 64 कला जागविती, रत्नखचित शिखरा माघारी, रूप पाहुनी नरनारी, कामधेनु तेथे रवंत करी, शोभताती अति सुंदर, हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले, रत्नशिले असे उभारिले, नाना रत्ने तिथे शोभले, रत्नखचित सुवर्ण मंदिर, कळस जळकते शिखरावरी, ध्वज पताका शोभती अंबरी, कोटी सूर्य तेजापरी, सप्तप्रभावळी शोभते, प्रथम सोमकांताची वळी, दुसरी पद्मरागाची प्रभावळी, तिसरी पुष्कराजाची केली, चौथी निळकंठी शोभली, पाचवी पवळ्याची प्रभावळी, 6वी पाचूने बांधली, 7वी हिऱ्याची निर्मिली, झळकली बीज अंबरी,
मुक्ताकलाचा निर्मियेला मृतासारिक्या धावला, स्फटिका समसोज्वळा भिंती शोभतात मनोहर. ऐसा कैलास देखोनी धर्मसुत आनंदी होऊनी, श्री विष्णू संतोष पाहोनी तेथे जाते झाले. ऋषींनी देखील शिवभुवन वर्णिता तयाचे महिमान, लेखनी जाते आटून मज पामराची काय कथा. त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी, अष्टलोकपाल सेवा करुणी, ओलंगताती अखंडित सुरवर सकल इंद्राधिक, विद्याधर किन्नरे यक्षाधिक, कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे, अप्सरा समुदाय मिळवित, गीत नृत्यांची माला दावित, शिवसभेत रिझवित, नृत्य गायने करोनिया. ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अतिगहन, सावधान करुणी मन श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच. देखोनी सभा रत्नजडित नाना कलावंत सेवित, थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्वही. जे मनी मल्ले पिडिले तापत्र याग्नी पोळिले, ते शिवसभा पाहुनी आनंदले हृदया माझी अत्यंत. सभे माझी बैसला त्रिपुरारी, अर्धांगी शैलजा सुंदरी, देखिली धर्मपुत्र ऋषीश्वरी, पूर्व पुण्य करुणिया. जैसे क्षराब्दीचे कल्लोळ कामधेनूचे क्षीर धवल, तैसे कपूर गौर निर्मळ सोज्वळ दिसतसे. कमळादली पूजिला अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधळीला शोभतसे अतिभव्य शोभा. जयाची सुलक्षण युक्त चरण तळे, दिसती आरक्त कोमले, भक्ताच्या हृदयी जिंकले पापताप शोक हरे. ज्याचे पायी काळ वसत सर्व वेष्टी करुणी शोभत, जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव. म्हणजे की पद्मासन शोभत, व्याघ्र चर्म असे परिधानित, वरी भुजंग असे कवळीत, आनंदे शिवशंभूच्या. पानपात्र डमरू खडग, पिनाक बाण खटवांग, परशु अंकुश शृंग, त्रिशूळ हाती धरियेला. ऐसे दशायुधे मनोहरे, प्रचंड दोदंडे धरिले करे, कंकणे सर्पाची भयंकरे, दिसतासी दृष्टीशी. पूर्वे सुंदर मुख कमळ, कंठशोभे सुनील, ग्राशी भक्तासाठी हलाहल परमप्रीती करोनिया. पश्चिमे मुख कमळ मिरवित, चंद्रासारखे निर्मळ दिसत, कंदर्पाचे दहन करीत, शिव त्रिनेत्री शोभतसे. उत्तर मुख शोभत, शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित, विभूती त्रिपुंड विराजित, सुहास्य वदन शिवसुंदर, मेघासारिखे सुनील, दृष्टी भयानक काळ, सर्पा शोभत माळ, दक्षिण मुख दिसतसे. पाचवे मुख व्यक्त अव्यक्त, सगुण लक्षणे रहित, तडीत समुदायासारखी दिसत, असा पंचमुखी शिव. शिवशंकरांचे अर्धांगी, गौरीच्या वसे वामांगी, पंचमुखी शोभे सर्वांगी, मंगलमूर्ती महादेव. जैसी गंगा समुद्र मिळाली, ते भवानी शिवयोगा ते पावली. सृष्टी सर्व ही आनंदली, त्या परमेश्वराची चैतन्य कला. पाहताच ती गिरिजा भवानी, समवेत वसे शूलपाणी. ऋषी संतोषले अंतकर्णी, साष्टांग प्रणिपात करीत. ऋषी वाच. जय जयाजी शिवरद मूर्ती, जय जयाजी गिरिजापती, जय जयाजी पशुपती, नमन तुझ निज भावे. नमन तुझ चंद्रशेखरा, महंता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परात्परा, महारुद्रा नमन तुझ. नमन कुपुर गौरासी, नमन तुझ भूत भावनासी, भूतनाथ भव्य शंकरासी, त्रिपुरांतक नमन तुझ. नमन ज्ञानदायकासी, नमन वेद जाणेतयासी, नमन वेद कर्त्यांसी, वेद धर्तयासी नमन. नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी, नमन सृष्टी पालक विष्णूसी, नमन संहार रुद्रासी, त्रिमूर्तीसी नमन असो. ऐसी शिवाची स्तुती करोनी, ऋषी सभेत उभे राहुनी, विबळ अंतकर्णी विराजोनी. अष्टुढाळती तेथे शंभू वाच. तुम्हा कमने कष्टी केले, द्रुमदे तपभंग केले, कोणी तुम्हा दुःखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषी वाच. महादृष्ट मनी मल्ल दैत्य, श्रीशैल पर्वती राहत, तप करुणी अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास. मनी मल्लासी मिळाले वरदान, तुम्हासी जिंकू न शके कवन, न जिंकती देवदानव, अमरत्व प्राप्त झाले. वरदाने उन्मत जाहले, महितळी राज्य करू लागले, सकळ जना ते पिडिले, ऋषी तेही न सोडले. भगवंता तू सर्वत्र होसी, आमुचा वृत्तांत जाणसी, महादोषा ते खंडितोसी, आम्ही काय सांगू तुझ. शिव उवाच. ऋषी हो तुम्हा ते तयानी, नाही पिडिले दुष्टकर्मे आयुष्य कमी केलं, कालसर्पाच्या पेटारे विध्वंसले, त्या मनी मल्लसुरांनी. मी वधील त्या दैत्यांसी, म्हणून उठला महाक्रोधासी, जटा आपटली या भूमीसी, उग्र रूप धरोनिया. तेथे महामारी उपजली, स्वरूपी अग्नी दिसली, ऋषींनी तिला वंदिली, धृतमारी नामतीयेचे. धृतमारी उभी टाकली, दंतदाढा विक्राळ दिसली, जिव्हा तिची अग्नी भासली, अति भयानक दिसे.
तसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरु माऊली करीतसे वर्णन स्वामी सेवेकऱ्यांसाठी इति श्री माऊली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्ध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पांचे श्री शोभतसे मुकुटचंद्राचे खडग पाश हाती शोभे सवेश्वान थोर गर्जत गण सप्तकोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित शोभेतयात शंभू मार्तंड समस्त देवांते आज्ञापित यावे आपणही युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनांसहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवासी कार्तिक उवाच मयूराचे वाहन आरूढले शक्ती सहित बैसले नीलवर्णी कवचे शोभले ते वीर सैनिक माझे ऐरावतावरी आरूढ झाले इंद्राचे सैन्य ते भले दावानाल दीप्ती शोभले ते अग्नीचे सैन्य कंठी घंटाचे नाद गर्जिती ते यमदूत असती निरंतर मांस भक्षण करती ते सैन्य नैऋत्याचे चंचल पाश हाती मिरवित ते सैन्य वायूचे ध्वज पताका असे हातात ते वीर वरुणाचे कांचन अंकुश सोज्वली ती सेना कुबेराची भली गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननाची शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती मृगमुखी सेना चंद्राची ती सप्त अश्वरथी शोभती ते सैन्य जाणवे सूर्याचे अश्वगज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंखचक्र गदा हातातील सेना विष्णूची निघाली। सनत कुमार उवाच देवसेना घेऊनी सारी वधावया मल्ल त्रिपुरारी निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखुनी भयातुर दूत होऊनी आले मल्लासुरापाशी धावणी सांगती सैन्य वर्णन तयाला दूत उवाच सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापिले अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव मल्ल उवाच काय वर्णिता तुम्ही सैन्यासी आम्ही जाणतो शिवासी वृषभ वाहन असे त्यासी भस्म गज चर्म परिधान करीत असे अंगी तया सर्पांची भूषणे असे संपत्ती त्याची जाणी आम्ही काय युद्ध खेळणी दैत्य हो मारा या दुतासी। सनत कुमार उवाच दैत्यराज तो उठवणी उंच शिखरावरी जाऊनी मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुनी भयभीत मानसी जाहला मग विराते पाचवरुणी रथ अश्व देऊनी बहुत सन्माने करुणी युद्धास तयार करीत असे सुरा देऊनी असुराशी देता झाला ऐरावतासी तसे सुरपाती गजाशी दैत्य त्या महावीरासी अमरमल्ल उद्धहतासी तांबूल दैत्य वैरियासी जयमंगल तो अश्वासी नर विध्वंसन दैत्य तो बोलविता झाला घुम वक्रास शुपकर्ण उद्भ केशास सुरासन अश्वी जिव्हास एक एक दुर्धर दृष्ट असती जय इंद्रनील मकर तुंडास खडग वीरा खडग दृष्टास नांगरधारी वक्रदंत शुंड हस्तास बोलविता जाहला या अवधी या दैत्यांसी वस्त्रे अलंकारा तांबुलेसी पूजिता झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्यराज तो आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रमासी आपणही आरूढला इंद्ररथासी शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल्ल तेज असे दीर्घ होत जैसा दीप विजता वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुःख सहपणे तैसाच मणी दैत्य शोभते गजस्कंदी आरूढ होत शस्त्रे चामरी विराजित उल्हासित मल बंधूस दैत्य सिंह नादे गर्जती तेने गिरी कंदरे दनानती यक्ष किन्नर शिखरे सोडिती पर्वताची त्या वस्तीचे ठाई तत्पर एकुणी सैन्य घोष भयातुर होऊन या नारी नर गमन करीते झाले तिथून आता संग्रमाचा रस सांगेन समर्थाचा दास जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमोध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु। अध्याय 6 श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच दृष्टकळी काळा ते नाशी श्रोतीय देत सर्व सिद्धीसी ते मल्हारी चरित्र पापविनाशी सकळ भक्तजनाचे सप्तकोटी गणांसहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहून अधिक परिवारित मणिमल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अतिक्रोधे संग्रामी भिडत वीरसिंह नादे गर्जत बधीर झाले भूमंडल अद्भुत वार करीती कोणाते त्रिशूळ मारिती खडदर भाले वर्षती खांडे करीती एकमेकांचे कुंजळ कपाली कपाळा हाणीती अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पानत झाला म्हणून शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट तेने होतसे हृदयपुट संग्रामी धीरण धर्मे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य मग तीव्र द्वेषाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटते कोणी वाहने बदलती असुरी ऐसी चैटके चतुर मोठी देवसेना दैत्यांची डाळ शिजेना यास्तव मंत्रतंत्र जादू टोना अघोरी उपाय उजिती एक वीर शस्त्र घाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण
प्राण हरते झाले महाक्रोधे करोनिया. जे दैत्य रणी पडले ते मागुते नाही उठले. शिवगण रणी पडले ते मार्तंड भैरव उठविले. पडला देखून दळभार कोपे खवळला मल्लासुर. साती यासी बोले महावीर मी वधीन तया सकळा. खडगदृष्ट उवाच नमन माझे मल्लासुरासी. सैन्य न पुरे आपुल्या कोपासी. मी असे तयार युद्धासी. विडा देई मजा आता. खडगदृष्ट युद्धाशी झाला. असंख्य सैन्य परिवाराला मध्य पाणी उन्मत झाला. कुंजर हत्ती रथासह. शंभू वाच आला महादैत्य युद्धासी. घेऊनी देव सैन्यासी. शीघ्र युद्ध करावे यासी. स्वामी कार्तिक तुझ. स्वामी नमस्कारी मार्तांड भैरवासी. आपण पहावे युद्धासी. मी मारी रे या दृष्टासी. म्हणून युद्धास निघाला. आपल्या सैन्यासमवेत कार्तिकराणी उभा राहत. मयुराचे वाहन सर्व वर्तमान. विचित्र छत्रे मिरवित. खडगदृष्ट उवाच तू मार्तांड भैरवाचा बालक असे. सैन्य अनवनी रक्षणासी. सैन्यासमवेत आला आहेसी. षडानना बाळ तू. तैसा नव्हे मी वीर. न धरू सेवकांचा आधार. मी तुम्हाशी एकांगी लढणार. लेका लाडक्या गिरिजेचा. माझे तिखट बाण खडतर. तुझे कोमलांग सुकुमार. तुझशी मारतील अपार. निवांत बैसावे दुर्गेजवळी. ऐसा शब्द ऐकिला. कार्तिक महाक्रोधे भरला. सहस्र बाण वर्षता झाला. त्या महादृष्ट दैत्यावरी बाणाजवळी आले. दैत्याने खडगाने छेदिले. वरच्यावरी निवारिले. अतिला धवे करोनिया. दैत्याने संधान केले. स्वामींनी आकाशी उडवून चुकविले. दैत्य खुरुपी संधान केले. सवेचे 12 बाण सोडले. तयाने स्वामीसी घायाळ केले. व्याकुळ झाला गौरीपुत्र. स्वामींनी शक्ती सोडिली. दैत्य बाणे निवारिली. न सावरत जवळ पातली. वक्षस्थळी आदळली दैत्याच्या. शक्तिघाते विबळ झाला. रणभूमी सौताना पडला. प्राणाते त्याजिता झाला. खडगदृष्ट महादैत्य. हा दैत्य मारिला रणाशी. सैन्य पळाले दाही दिशी. गण मारिते तयासी. अशुद्धाचा पूर आला. ऐसा खडगदृष्ट वधिला. स्वामी कार्तिकी विजयी झाला. सकळ देव पुष्प वर्षाव केला. स्वर्गातून तयेविळी. पुढील कथेचा सौरस. उल्का मुखाशी युद्ध करीत गणेश. ते सांगेले समर्थाचा दास. गुरुमाऊलीच्या मुखाने. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्टोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज ज्यांना अर्पण नमस्तु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच स्वामींनी खडगदृष्ट वधील. मल्लासुर कोपे खवळला. उल्कामुखासी आज्ञा देता झाला. युद्धालागी दैत्येंद्र उल्कामुख रथारूढ झाला. सकळ सैन्य परिवाराला घेऊनी रणभूमीसी पातला. महाक्रोधे करोनिया. तया येता देखिला. शंभू तयावरी कोपला. मग आज्ञा देता झाला. श्री गणेशास तयावेळी. श्री गणेश रथारूढ झाला. गणाचे सैन्य घेऊन निघाला. उल्कामुखासमोर उभा टाकला सैन्य परिवारासहित. उल्कामुख उवाच अरे गौरीच्या बालका. सुखे खाशी मोदका. येथे काय अश्वखा. जाई परतोनी माघारा. श्री गणेश उवाच अरे दैत्या अधमासी. उगाची किती बडबडीसी. भक्षीन सैन्य मोदकाशी. क्षण एकही न लागता. मी आहे शिवाचा बालक. तुमचा झालो आतंक. संग्रामी माझा धाक. तुम्हा सकळ दैत्याशी. ऐसे गणेश बोलता दैत्य झाला कोपता. तीक्ष्ण बाण वर्षता. रथ तोडी गणेशाचे. गणेश लाजला मानसी. आवेशोनी मग क्रोधाशी. सोडिता झाला अस्त्राशी. दैत्य घाया रणभूमी. राक्षस मग काय करी. सिंहाचे रूप धरी. गणेश शुंडास विदारी. तिखट नखे करोनिया. गजानन महाकोपला. दंड हृदयावरी मारिला. शिरछेदिता जाहला. उडला प्राण दैत्याचा. उल्कामुख सैन्यसी पडता. मल्ल कोपे खवळला. कुंतलोमास झाला देता. विडा युद्धास जावया. कुंतलोम युद्धासी निघाला. सवे लक्ष दळभार चालिला. चतुरंग सेनी मिरविला. महावीर बलाढ्य तो. दैत्य आला संग्रामास. मार्तंड भैरव पाहुनी त्यास. आज्ञा देतसे जय नंदीस. जावे तुवा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला. शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचवक्री मिरविला. नागभूषणी चंद्रशेखराचा. सुवर्णाचे रथी बैसला. त्रिशूलादी आयुधे सकला. तयाशी कुंतलोम बोलला. रणभूमी तयेविळी. कुंतलोम उवाच अरे तू शिवासारखा दिसतोसी. तयाची आयुधे घेशी. म्हणून काय शंकर होसी. तू वाहन तयाचे. जय नंदी उवाच महादेवाचे कृपे करून. शिवस्वरूप पावलो जाण. आम्ही आहो तयांचे गण. आलो वधार्थ तुझिया. मग कुंतलोम रागवोनी. ललाटीचा स्वद पुसवूनी. धनुष्याला बाण चढवूनी. संधान करिता झाला. शतलक्ष बाण सोडिले. अति तिखट ते वर्षवले. जय नंदीवरी टाकिले. महादैत्य रणभूमीसी. नंदीने बाण निर्वाणीचा काढला. महाहलाहले निर्विला. सर्व शक्ती ओढिला. सोडिता झाला दैत्यावरी. तो घोंगावत जवळी आला. हृदय फोडून गेला. पृष्टी रंध्रे निघून गेला. दैत्य व्याकुळ झाला. दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता. अनेक बाण वर्षता. नंदी पराभव पावता झाला तयावेळी. सारथी भूमीवरी पडला. अश्वरूत मुरडीला. ध्वज धनुष्य मोडिता जाहला. वृष्टीने जयनंदीचे. देव सैन्य पळाले. दैत्य सेनेचे भक्षिले. खडगाते तुर्गा मारिले. सेनेने तयावेळी. सैन्य भक्षिले देखुनी. नंदी क्रोधे अवेसुनी. रथ सारथी घेऊनी. सिंहनाद करिता झाला.
क्रोधे नेत्र धगधगीत प्रलया अग्नीसारखा दिसत शरजाळा ते सोडित जय नंदी दैत्यावरी ते शरजाळे काय केले सैन्य अवघेची मारिले मग अग्निबाणा ते काढिला कुंतलोम्यावरी सोडिला तो कुंतलोम्याच्या हृदयी आदळला रक्तप्राशन करीत झाला प्राण घेता जाहला त्या कुंतलोम महादैत्याचे ऐसा कुंतलोम मारिला जय नंदी विजय पावला पुष्पवर्षाव देवी केला ऋषींनी दिला आशीर्वाद उल्का मुख कुंतलोम मारिले गणेश नंदी विजय पावले आता मनी दैत्य केसे झुंजित ते परिसावे श्रोते हो इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमोध्याय श्री कुलदेवत खंडेराव महाराज चरण अर्पण नमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमः सनत कुमार उवाच अशी कथा सांगतो एका समस्त ऋषीवर हो सेनापती पडेलाचा वृत्तांत मणिमल्लासुरांनी ते वेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण रणतुरे वाजवीत गहन रणभूमीस निगत झाले मणी दैत्य उवाच सांगतो तुझ मल्लासुरासी युद्ध करीती मार्तंड भैरवासी रणी पाही माझ्या युद्धासी जेन देखिले कधी अरे जास स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजती रणी जिंकिल मी शिवासी करुणी युद्ध संग्रामाशी मी जिंकिन त्या भैरवासी प्रसन्न करेन तुम्हासी जय पावेन निश्चयसी ऐसे जाण दैत्य राजा मणी दैत्य ऐसे बोलला सिंहनाद गर्जभुवन आंदोलता आला त्या अति गर्जनेने नादे ब्रह्मांड गर्जत तेने समुद्र उचंबळीत सृष्टी सारी भयचकित झाली तये वेळी कपाळी सिंदूर चर्चिला दैत्य उंच वाढला रत्नमुकुट घेता झाला मेघमंडळावरी विषभुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजेसारखे कुंडले चमकत मणी दैत्य महावीर पर्वतासारिका दिसत चरणाचाली असे चालत पृथ्वी सारी कंपायमान होत येता झाला रणभूमी येता पाहुनी मणिसुराशी मार्तंड भैरव म्हणे गणासी दूर व्हावे तुम्ही युद्धासी मी पाहिन दैत्य बलवान संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालला आपण सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन मणी दैत्य उवाच अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित ऐसा बोल ऐकिला भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी दैत्याच्या मस्तकी फेकली लोहभार सहस्रांची निर्मिली उंच गदा ती महावळी दैत्याने खडगाने निवारिली मणी दैत्य उवाच तुझ्या बळाचा भरोसा आम्हासी परी तू स्थूल दिसतोसी केसे युद्ध करीसी आम्ही असो महाबली दैत्याचे कृत्य देखून शंभू प्रज्वला अंतकरणी सोडिले सहस्र प्रभवानी त्या मदोन्मत दैत्यावरी बाणाजवळ येता देखिले दैत्य खडगे छेदिले जैसे योगेश्वरी जिंकले चित्तासहित विषयासी दैत्य काय केले आकाराशती खुरपी संधान केले मार्तंड भैरव भस्म केले जोरदार हुंकार करोनिया देवाने बाण धगधगीत सोडले ते तयाच्या मुकुटी आदळले रत्ने विखुरली तयेविळी जशी नक्षत्रे पडती भूमीवरी खडग्र चंद्रचूडे करी घेतले मणी दैत्यावरी धावले वेगाने शिर तयाचे तोडिले त्या दैत्य मणिकासुराचे मायावी दैत्य काय केले शरभ सवजाचे रूप धरिले शंकराशी चावू लागले त्यावेळी रणभूमीचे शंभूने कर्तरी शस्त्र घेऊन दैत्य कापीला क्रोधे करून दैत्यगिरी कर्तरी मुख पसरवणे जणू कुटिका जैसे मग मार्तंड भैरव कोपला वृक्षस्थळी गदा मारिला पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्यासूर दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला खडपडता पळू लागला शस्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे यावरी गिरिजापती आवेशला अग्निशस्त्र टाकीत झाला मणी दैत्य जिव्हाग्नी पोळला उदकी पडला अश्वासहित मणी पडला जेथे अश्वासहित तेथे तुरुंग तीर्थ झाले त्वरित बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी दैत्य महादेवा ते लक्षित तिखट बाणे संधान करीत ब्रह्मांड सर्व व्यापित ते शरजाळे करोनिया असंख्यात शरपातले शंभूचे अंगी भेरिले कपाळी कुंडली लागले महादेवाच्या महामुकुटावरी बाणे शिवात खडतरले श्रीभूषण सर्प खेदले मग मोडते झाले रुंड माळेत शिवशंकरांच्या यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला अग्निस्वरूपे जाहला आघात वक्षस्थळी दैत्याच्या दैत्य विवळ जाहला भूमीवरी पडिला डोळे फिरवू लागला मणी दैत्यासूर देवाने चरण उचले दैत्याच्या मस्तकी धरिला तयाने हस्त धरिला वैर विसरुणी देव संतोषला मणिकासूर उवाच रणी मृत्यू देखीलासी न सोडी तुझ्या चरणासी साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसी तू भूताचा होशी स्वामी सकल जनांचा अंतर्यामी नागेंद्र भूषणा सर्वस्वामी तुझ नमन माझे नमन नीलकंठा रौद्र दानवाच्या अति महारुद्र शंभू शांता देवेंद्रा तुझ नमन माझे नमन रत्न मुकुटधरासी नमन गंगाप्रियासी नमन रजनी रूपासी तुझा नमन माझे नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका खडग पात्रधरका कैवल्यदायका तुझ नमन माझे नमन भक्तजन आनंद करियासी विश्वनायक शेखरासी नमन डमरुहस्ता सदाशिवासी तुझ नमन माझे दैत्याची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी बोलता झाला कृपावचनी त्या मणिकासूर दैत्यासी शिव उवाच मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर मागवी मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझी या मी देईन तुझ वर ऐसे बोलता चंद्रशेखर काय मागता झाला मणिकासूर परिसा श्रोते हो।
मणिकासूर उवाच देवा तू मज झालासी प्रसन्न जे मी केले तुझे स्तवन त्याचे करीती पठन त्यासी अखंड लक्ष्मी द्यावी ते अश्वरथ गजाते पाविजे पुत्र पौत्री राजकीजे महान सौख्य लाभिजे मुखी वाणी सुललित असो स्तोत्र पठन जयासी मोक्ष द्यावे निर्धारेसी मस्तक माझे तुझे चरणांसी निरंतर असे द्यावे माझे रूप तुरंगासहित ते असावे तुझ सानिध्यात ऐसे वचन एकोणी समस्त शंभू बोले तयाशी मार्तंड भैरव उवाच म्हणी तू मागितले ज्यावरासी ते तू पावसी निर्धारेसी तू पावसी मोक्षासी माझी या कृपे करून जे नर हे युद्ध ऐकती जे नर भक्तीने पठन करते ते उत्तम सिद्धी पावती भैरव कृपे करून माणिकासूर ऐसे वदिला शिव प्रसन्न जाहला ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला सप्तशतीत असे वर्णिला इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रखंडे मल्हार सप्तशती अष्टमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला मनी भक्तीने प्रसन्न झाला मल्ला ते रक्षावे इच्छिता जाहला मनीचा बंधू म्हणून या मार्तंड भैरव उवाच बोलावे म्हणे विष्णूसी तुम्ही सांगावे मल्लासुरासी सैन्यासहित जावे पाताळासी प्राण आपुला वाचवावा तू गेली या पाताळ भुवन ऋषी करतील अध्ययन देव पावती पूजना या पृथ्वी तलावरी अंतकरणे निर्मळ होते यज्ञ यागादी करीती राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयासी देवे यज्ञाचे अंश भक्षिती स्वर्ग लोकी सुखे वसती तू न जरी जासी पाताळासी हा भैरव वदेल तुझ ऐसे शंभू वचन ऐकोने विष्णू गरुडावरी बैसोने एकलाची शांत मूर्ती धरुणे मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैतेश्वर तयासी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर महादैत्यासी भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुझसी बहुत दैत्य पडिले रणासी सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला रणी बंधू गोत्रज पडिले मित्र सोय रे वधिले आप्त विश्वासू मारिले महाक्रूर रणसे तुझा प्राण सका मणिकासूर तोही मारिला महावीर ऐसे समस्त झुंजारवीर मारविले तुवा दुर्मदा मारिले असंख्य महागजाते वायू वेगी या तुरंग माते रत्नखचित अनेक रथाते पडिले असंख्यात पाय दळाते आता ऐसी बुद्धी कीजे मार्तंड भैरवाते शरण जाईजे दैत्यसहित पाताळी राहीजे रक्षी प्राण आपुले क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी मृत्यू उरुस वसे जयापाशे तू युद्ध समर्थ नवेसी एक माझे दैत्यराजा मार्तंड भैरवाच्या क्रोधनाळासी तुझा देह जाईल आहुतीसी प्रचिती आले तुम्हासी मग विषभशन का कीजे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी म्हणून सांगता हितासी एक माझ्या वचनासी जावे पाताळी तुवा एकोणी विष्णूंचे वचन मल्लासुर करेन मन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यासी मल्लासुर वाच मी मागेन ते द्यावे स्वामी तू तेथे राहावे युद्ध माझे पहावे त्या शिव मार्तंड भैरवासी गणशिवासहित वर्तमान रण पडता जाण तुझ मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून तू उंच शिखरावरी राही माझ्या युद्धाचे कौतुक पाही मी महान दैत्य आहे वदिल मी सर्वांच शंभूने रणी मारिला सैन्यासहित मनी गेला पाहिन मी प्राण सुखा आपुला माझ्या हृदयी तो असे भैरवाचे जठर विदारीन रक्ताच्या नद्या वाहवीन तयामध्ये स्नान करीन विजवीन जठराग्नी माझा माझी शस्त्रे भुकेली असती रुधिर प्राशन करू पाहती तोवरी तृप्त न पावती माझे अंतकरण स्थिर नोहे देवाचे रक्त बिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावेन प्राण ऐसे जीवत्वे काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण जैसा अग्नी तृणी दाहीन तैसे करीने समस्तांसी दाढांनी चर्वण करून देवासहित भक्षीन बंधू मणिकाचा सूड घेईन ऐसा गर्जे दैतेश्वर बंधू शोके हृदयी पोळत समुद्र शोषिला तरी नाही विजत आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णू वाच सांगतो मल्लासुर तुझशी एक माझे परियेसी सोडून आत्मघातकीपणाशी सुखे पातळी बसावे पतंगाची ऋती धरिसी तरी निर्धारी मृत्यू पावसी नीती दोषी कारण होसी एक दैत्य राजा दैत्य वाच प्राण भये जे सत्व टाकीती ते कुंभी पाकी पचती अकल्पावरी तेथे वसती म्हणून लढेन भैरवासे ऐसा विष्णूनी बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्य राज मल्लासुर तो गुरु माऊलीची थोरी प्रसन्न करीतसे मल्हारी ही कथा तापत्रयाते हरी स्वामी सेवे कराच्या इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 9 अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु। अध्याय 10 श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच ऐसा विष्णूनी समजावला दैत्य क्रोधे खबळाला मध्ये उदन्नत संग्रामी आला अनेक योद्धे घेऊन या माथा शेंदूर असे लाविला मस्तके जटा मिरविला उंच इतका मेघ मंडळी लागला निळ मेघ वर्णे दिसे मल्लासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य समवित
अंगी कस्तुरी चर्चित कुंकुमगार सहित दैत्य ब्रह्माने काळकूट निर्मिला. काजळाचा गिरी ओतला, आकाशी स्तंभ उभारला. इंद्रधनुचा तयेवेळी महाकाय योद्धा मल्लासूर, नवनवी त्याचा विस्तार थोर. रणभूमीसे आला महावीर, सिंहनादे गर्जना करी. त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण. कैलासाही कंपे भये करून, मुकुट पडला पर्वताचा. भये कंप झाला समुद्राशी, वडवा नल सेवी तयासी. शेषही कापे चाळणेसी, भूमी पडू म्हणतसे. त्याचे भयनादे करोनी, पृथ्वी आला कंप मानोनी. सिद्धांनी सोडिले आसनी, तपभंग तयांचा. अनेक सैन्य परिवारीला, मल्लासूर उभारणी राहिला. मार्तंड भैरव देखिला, मग आज्ञायित धृत मारीसी. आज्ञेने धृत मारी उठली, हाताने कुंजराते धरती झाली. आकाशे फेकती झाली, अतिप्रौढी करुणिया. अश्वासहित रथ गिळती, कुंजरे कुंजराते लढती. तुरुंगुमे तुरुंगे मारिती, फेके उचलुनी महारथासहित. शस्त्राग्रह दैत्य पडताती, तयांते जिवेने उचलती. थोर कडकडाटे चघळती, धृत मारी दैत्य सैन्यासी. नानाविध शस्त्रे गिळती, ते तिचे जठराग्नी भस्म होती. ती अन्न जाहली होती, धृत मारीस तयावेळी. त्या बळे वाढू लागली, अधिक पृष्ठ झाली. दैत्य सैन्य भक्षू लागली, मल्लासूर कोपला तिच्यावरी. दैत्यवाच, सैन्य भक्षण ग्रास करुणी, तू पुष्ट झाली अससी रणी. न पुरसी माझ्या ग्रासा लागोनी, धृत मारे असे जरी महान. एकोणी एसी दैन्यांची बोली, धृत मारी उंच जाहली. सहस्र बाण वर्षो लागले, तयेवेळी रणभूमीसी. गगनी मेघमाळा मोडली, धारा पर्वताती वर्षली. तेसी द्रुत मारी सोडती झाले. शरवर्षाव दैत्यावरी, ते बाण खाली आले. महासुराच्या अंगी लागले, पडताच मोडते झाले. मल्लासूर दैत्यराजासी, आकाशी गदा भिडवून. द्रुत मारीस मारे रागावून, तीही करी निवारण. गदा हाती घेऊन या, दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन. द्रुत मारीवर गेला धावून, तीही टाके मोडून. त्या मल्लासूर दैत्याचा द्रुत मारी कोपे, आवेशली खडगाने. दैत्यासी मारती झाली, दैत्याची भुजा तुटली. दैत्य होतसे विबळ, तेथून शोणित निघाले. तेथे शोणित तीर्थ जाहले, मानवासी पवित्र करते झाले. त्या मणिचूर्ण पर्वतावरी मल्लासुराने काय केले, मायावी भुजेस काढिले. खडग दयुनी धाविले, द्रुत मारी तयेवेळी. द्रुत मारी भैरवनादे गर्जली, गगनाप्रती जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली, दैत्यावरी रणभूमीसी. दैत्य ही आकाशी उडला, मग द्रुत मारी आली भूमंडळा. अमुक बाण सोडिते जाहला, द्रुत मारी वरी गगनातुनी. असंख्य बाण मारिले, शरीरे ते आदळले. द्रुत मारीस भेदिती जाहले, ती पडे रणभूमीसी. बाणे भेदिले मस्तकासी, शत लागले स्तनासी. स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी, शतशत भेदिते जाहले. जाणू जंगाउराशी, कपाळी गंडस्थळी नाभीसी. असंख्यात लागले, द्रुत मारीसी बिबळ जाहली. द्रुत मारळी पडली पाहुणी, मार्तंड भैरव कोपला म्हणी. निघाला दैत्याचा सामोरा होणी, दैत्यांतक महादेव. लोण्याच्या अगणित राशी, अग्नी जैसा नाशी. तेसा करील मल्लासुरासे, दैत्यनाशक मार्तंड भैरव. निर्वाण संग्राम सुरस, मल्लासुराचा वदेल महेश. सांगेन भैरवाचा दास, मी स्वामी सेवे करे. इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत्य भावार्थ टीका. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार सप्तशती दशमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच. द्रुत मारीसी विजयी होऊन, अतिशौर्य उन्मत होऊन, मध्ये प्राशन करून मार्तंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य उवाच. मी मल्ल सांगतो तुझसी, तू जाओ कैलासासी. तू न पुरसी माझ्या युद्धासी, दैवहीन असे तू. सेवितो मी अनेक कुंजरी, तू एका वृषभावरी. तुझ मजसी नसे सरी, माझे भाग्य असे थोरी. तू गजचर्म पांघरसी, दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी. तू सर्पांची भूषणे लेईशी, आम्ही असती कांचनासी. सुवर्ण रज मिश्रित चंदन, त्याचे मजसी लेपन. तुझ भस्माशी उधळण, अस्ति चूर्ण सहित स्मशानाचे. सहस्र स्त्रिया आम्हासी, एक वृद्ध असे तुझपाशी. माझे राज्य त्रिभुवनाशी, मी असे थोर. म्हणे युद्ध करील मजसी, लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करिता गजाशी, काय उंदीर समर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन, बालक समर्थ होईल. प्रलयाग्नीचे शमन, काय पतंग करेल. काळातील मेघ निवारावयासी, काय समर्थता वायुसी. सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी, गजासी सामर्थ्य नसे. ऐसे कठीण वचने कोणी, मनी खवळला शूलपाणी. सोडिले अनेक तिखट बाणी, त्या मदोन्मत दैत्यावरी. बाण येता देखिले, दैत्यपट्टीशे निवारिले. उग्र करवाळ करी घेतले, वेगे धावे शिवावरी. दैत्य येता देखुनी, शंकर दृढ मन करुणी. खडतर शर सोडूनी, दैत्यराजाशी रोखिले. बाण मल्लाचे अंगी आदळले, आदळताच ते मोडिले. दैत्य तृणा परिमाणिले, खडतर बाण शिवाचे. भैरव उडान केले, तिखट खडग करी घेतले. दैत्याच्या वाम भुजी मारिले, मग डमरुनाद केला. डमरुनादे ब्रह्मांड गर्जिले, दैत्य सिंहनाद केले. दोघांचे युद्ध परवर्तले, उपमा नाही तयासी.
मेरू पर्वताची या शिखराशी कोणता पर्वत साजे उपमेसी, तेसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल. दैत्याने गजरूप धरिले, डोके गगनासी लागले, सप्तसागरासी आंदोळले, पुच्छाचे विक्षेप करोनिया मदाची या धारा पडती. तेने पर्वत आले होते मदोन्मत तो गजपती, वेगे चाले रणभूमी गजाने शुंडा दंड उचललीला. तेने ग्रह नक्षत्रा पळ काढिला, चंद्र सूर्याच्या आडा आला, सर्वत्र अंधार जाहला. सिद्धासी वाटे भीती, गृहे सोडोनिया पळती, दैत्य सहस्र गर्जते. त्यावेळी रणभूमीसी गर्जन भूमी आंदोळती, मेघे भूमीवरी पडती. आवेशला तेव्हा पशुपती, दैत्य राज मल्लासुरावरी, करी खडवाग घेतले, दैत्याच्या मस्तकी मारिले, मल्लेवारीच्या वरी धरिले. चर्मखेटके करोनिया मल्लासुरा हसे शंकरासी, बळ तुझे कळले आम्हासी, भैरव सोडिले अग्नी अस्त्रासी. दैत्यावरी अतिक्रोधे, अग्निज्वाला तेव्हा निघती, पर्वत सिंदूर वर्णे होती, सागरे जलचर तडपती. महादाहे करोनिया अश्रधूम आकाशी जात, नक्षत्रे आच्छादले जात. चंद्र सूर्याची लोचने गळत, त्या महाधुमा करोनिया अग्निरथासी जाळीत. लोहाची चक्रे वितळत, वीरांचे टोपही तापत, ते काढून फेकीत. तयांचे शस्त्राभार तापले, पाया ते चटके बसले, मस्तकाचे केश जळाले. त्या महावीराचे छत्रे चामरे ध्वज जळती, काजळी होऊन पडती. अशी अग्नी अस्त्री केली गती, त्यावेळी रणभूमीची अग्नीच्या दाहे करुणी रक्तवर्ण झाले गगन. मल्लासुराचे अंग तापून तडातडा फोड उठती, शस्त्राचा प्रभाव थोर, व्याकुळ झाला मल्लासुर, होऊन धैर्याचा सागर. सोडी मग पर्जन्य शस्त्रासी, मेघ आकाशी जमले, मुसळधार वर्षा लागले, अग्नि अस्त्रास्त्रिय निवारिले. पर्जन्यधाराने रणभूमीवर मेरू अग्नि अस्त्र तापला, पर्जन्याने भिजविला, जणू वर्षा काळ पावला. तयेवेळी सर्वत्र दैत्याची शस्त्रे अग्नी तपविली, पर्जन्याने ती भिजविली, निश्चल होऊन राहिली, जणू सारे निशस्त्रे. पाषाण मेघ वर्षती, जणू आकाश भूमी पडती, गणदानवांची मस्तके फुटती. महापर्जन्य तो महावीर ते घाबरले, अश्वकुंजारा आड दडले, तुरुंगे आकाशी उडाली, पुढली या चरणी करोनिया मेघधारा वर्षती, सर्वत्र जल पावती. प्रलय समुद्रा परी दिसती, जलमय सारी रणभूमी, शस्त्रे सारी जली तरती, रथ असंख्यात बुडती, शव सर्वत्र वाहती. जलप्रलय ओढवला, शिवाने सैन्य बुडता जाहिले, वेगी मारुतास्त्र सोडिले, तेने पर्जन्यास निवारिले. प्रलय नाहीसा झाला, मारुतास्त्रे जल शोषिले, ते आकाशी समुद्रे राहिले, दैत्य सैन्य उठवून नेले, नभात कापसा परी. ते वेळी मल्लासुर कोप दारुण सर्पास्त्र सोडिता झाला, सर्वत्र सर्प दिसू लागले, भैरव सैन्यासही सर्व फडादंश करीती, विष सर्वत्र गाळीते, उडवणी जिव्हारी झुंपती. रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला, गरुडास्त्र सोडिता झाला, गरुड भये सर्पे कंप सुटला, गेले पाताळी सर्प सारे, शंभू काय करिता झाला, पाशुपतास्त्रे त्रिशूल मंत्रीला, मल्लासुरा ते मारिता जाहला. अतिक्रोधे करोनिया दैत्य गदा मुसळी मारित, शरे मुसळ्या ते निवारित, चक्रनांगर फेकीत, परी तो त्रिशूळे येतसे, त्रिशूले सर्व शस्त्रे झाकीला. दैत्याच्या जवळी आला, मल्लाच्या वक्षस्थळी आदळला, कालदंड जणू काय, दैत्य हाहाकार करीती, रणभूमी सोडून पळती. मल्लासुराचे डोळे भिरभिरते, पडला दैत्य रणभूमीसी. शंभू वाच, अहो दैत्य राजा उठशी, कान युद्ध करीसी, तू तर थोर युद्ध अससी, का पडला रणभूमी. मार्तंड भैरव चरण उचलला, मल्लाच्या मस्तकी ठेविला, चरणस्पर्शी दैत्य निर्मळ झाला, शत्रुत्व विसरला शंभूसी. दैत्य चरण मस्तकी धरून, लोचने आनंद जळे भरून, उत्कंठा भक्ती करून, स्थविता झाला शिवशंकर. मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथाहरण, सदा ध्यावे आपण, जे स्वामीचा सेवे करी. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकादशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरु माऊली वाच, मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता, विसरला तो मल्लासुर वैरता, क्षण एक संत संगती घडता, दैत्य तोही देव बने, शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्रे, शिव तेच समर्थ असती, स्वामी सेवेकऱ्यांचे सद्गुरु. सनत कुमार वाच, सांगतो ऋषी हो तुम्हासी, जीव शेष उरला मल्लासी, मग करिता झाला स्तोत्रासी, मार्तंड भैरव शंभूचे. मल्लासुर उवाच, विनवितो मी भैरव तुझसी, उद्धरी मज पापकर्मासी, पापात्मा पापकर्मासी, देवा मज पवित्र करे. देवा मी उन्मत झालो, त्रिभुवनाते पिडा लागलो, त्या कर्मे पापसागरी बुडालो. शंकरा उद्धरी मज, मी विनवितो शिवशंकरासी, जीवन असे स्वतंत्र कर्मासी, तूच सूत्रधार होसी, शुभ अशुभ कर्म फळाते. तू जगाचा सूत्रधार होसी, तू विश्वाचे पालन करसी, चराचरा व्यापून उरलासी, शंभू तूच देवराया. काय दैत्य वेगळे असती, हे तू जानसी गिरिजापती, तूच जगाचा अधिपती, तूच नमन कैलासपती.
नमो देवा महादेवा शिवासी नित्यवंदन नित्यवंदन रौद्र रूपासी गौरीपती तुझ शंभूसी नमो जगतकर्ता शिवासी नमो कल्याणकारी महादेवासी चंद्रधरी मस्तकासी नीलाकंठाय नमो नमः जो देव सकलामध्ये चेतना रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये बुद्धी रूप असे स्थित नमो देवा नमो देव नमो देव नमो नमः जो देव सकलामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देव नमो देव नमो देव नमो नमः जो देव सकलामध्ये मोह रूपे असे स्थित नमो देव नमो देव नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये काम रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये भ्रम रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये धर्म रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये हर्ष रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्रोध रूप असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये मद रूप असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये दंभ रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये वीर रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्रिया रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये शक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये शौर्य रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये विद्या रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये ज्ञान रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये लोभ रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये क्षुधा रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये निद्रा रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये भक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये मृत्यू रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः जो देव सकलामध्ये आत्मा रूपे असे स्थित नमो देवा नमो नमः नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंचरहिताय नमो नमः नमो विष्णु रूपाय नमो शिव रूपाय नमो नमः नमो सूक्ष्म रूपाय नमो भव्य रूपाय नमो नमः नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः नमो जगसंहारकर्ताय नमो जगपालनकर्ताय नमो नमः नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः एसी मल्लाची स्तुती ऐकूनी प्रसन्न झाला शूलपाने शिव उवाच मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी माग आता उत्तम वरासी मल्ला सूर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी प्रसन्न असता आम्हासी परलोकाची चिंता कायसी तुझे दर्शन झाली यावरी देवा महान प्रताप करुणी तुझा दास झालो जाण उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रादी देवांना योद्धा तुझा सारखा मिळाला समरंगणी मृत्यू पावला कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे तुझ्या नामाआधी माझे नाम असावे शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करील त्या नरासी सकळ सिद्धी द्याव्या तयासी इतके करावे स्वामी या जे तुझी भक्ती करीती त्यांसी प्रसन्न व्हावे भवानीपती त्याची या मनोरथाची आरती शीघ्र पुरविजे देवराया लक्ष्मी वसती तयांच्या घरी रोग नसावे त्याच्या शरीरी न्यावे त्यासी मोक्षदारी स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करुणी तुझे करीती जे पूजन त्यासी निरंतर भावे प्रसन्न सुलभ होऊनी स्वामी शिव उवाच झालो मी तुझ प्रसन्न मागितले तुझे वरदान ते देईन मी तुझ मल्लासुर तू दैत्यश्रेष्ठ सनत कुमार उवाच रणी पडली या मल्लाचे 5 पुत्र आलो युद्धासी नावे तयाचे परियेसी सांगतो ऋषीवर तुम्हासी लोहार्गला शूलधर देव गंधर्व कुंभवीर 5वा महाबाहू असुर हे पुत्र मल्लासुराचे ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शूलपाणी न राहती दर्पे करुणी धावले ते महादेवावरी भैरव आवेशला मनी शाप दिला मूर्खा लागोनी तुम्ही राहावे पर्वत होऊनी त्या भूमंडळावरी एसी मल्हारीची स्तुती वासती ज्येष्ठ होती ते सकळ सुख पावती सांगत असे गुरुमावली इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वादश अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शिव उवाच धर्मसुतानो तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्मत तो मी मारला सेनेसहित या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखे असावे अष्टमी अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी धर्मसुत उवाच महेश्वरा तुझ नमन मार्तंड भैरव तुझ नमन तू आमचे करुणी रक्षण कृपावंत झाला आम्हावरी त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा
करा, आमुचे वैरी मारा, नाश तयाचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले, मनी मल्ला सुरास वदिले, आम्हासी दुःख मुक्त केले, मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. कळी काळ दोषे पीडिले, संसार सागरी बुडाले, दारिद्र्य दुःखे गांजिले, तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करून येथे तू प्रगट होणे, स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्ताच्या कल्याणासाठी. धर्मसुदाचे एकोणी विनविनी, सदाशिव अंगीकारे तक्षणी. शक्तीसहित लिंगद्वय होऊन प्रगटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी, षष्टी तिथी आदित्यवारी, शततारका दिवस नक्षत्री, लिंगे प्रगट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी, कलत्र पुत्र परिवारेसी. ऋषी आले कुटुंबेसी, त्या लिंगाजवळी ते मनी खंडे अधिष्ठिले. मोठ्या उत्सव केली, ती थोर राजधानी आली. प्रेमपुरी नाम पावली, अशी ही प्रेमपुरी कलियुगी होईल जेजुरी. तेथे वसते सदैव मल्हारी, भक्ताच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती, जैसे मार्तंड भैरवासी पाहती, तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मग कारणामे भू बोलीजे, र कारणामे विष्णू म्हणेजे, इला नामे पृथ्वी सांगीजे, नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी पूजिते झाले देव, ऋषी करीते झाले नमस्काराचे. नाना पुष्प वाहुनी, धूप दीप दाविती, नाना फळे समर्पिती, अनेक नैवेद्य पात्रे करीती. त्या मैराळ देवतेसी कपूर चंदने लाविती, हरिद्रा भंडार वाहती. नाना वाद्ये वाजविती, गीत नृत्य तेही करती. देवासी दवना वाहती, तांदूळ पिवळे समर्पिती, पिवळे वस्त्र देती. ऋषीगण तयेवेळी मोर पिसांची चामरे ढाळती, षोडोपचार पूजिती. नाना आरती करती, स्तुती करती मल्हारीची. देव उवाच, जय जयाजी देवा खडगधरा, जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा, विश्वपालका महादेवा. जय जयाजी मल्ल सैन्य मर्दना, जय जयाजी महादैत्य विभूषण. जय जय करी पात्रा पूर्णा, जय जय शिवशंकरा, जय जयाजी मल्ल मर्दना, जय जयाजी मणिसुदना, जय जय दैत्य प्रैतासना, जय जयाजी मार्तंड भैरवा, जय जयाजी त्रिपुर दाहका, जय जयाजी असुरातंका, जय जय प्रतापकारिका, त्रिशूळधारी शंभू जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी, कली दोषहरा भक्तप्रियासी, नमो करुणा सागरासी, संहारकारका मार्तंड भैरवासी. नमो वैराला देवा मल्लासी, नमो विश्वाच्या पालकासी, नमो देवा अर्चित चरणासी, वागीश्वरा नमन तुझ. नमो शिवाय, नमो महेश्वराय, शंभवेय पिनाकेन नमन तुझ. नमो शशिशेखराय, नमो वामदेवाय, नमो विरूपाक्षाय, कपर्दिने नमन तुझ. नमो नील लोहिताय, नमो शिवशंकराय, नमो शूलपानाय, खटवांगिने नमन तुझ. नमो विष्णू वल्लभाय, नमो शिपीविष्टाय, नमो अंबिकानाथाय, श्री नीलकंठाय नमन तुझ. नमो भक्तवत्सलाय, नमो भवाय, नमो शर्वाय, त्रिलोकेशाय नमन तुझ. नमो शितिकंठाय, नमो शिवप्रियाय, नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ. नमो कामाराय, नमो अंधकासुरसुदनाय, नमो गंगाधराय, ललाटाक्षाय नमन तुझ. नमो कालकाळाय, नमो कृपानिधयाय, नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ. नमो मृगपानयाय, नमो जटाधराय, नमो कैलास निवासाय, कवचिने नमन तुझ. नमो कठोराय, नमो त्रिपुरांतकाय, नमो ऋषंकाय, वृषभारूढाय नमन तुझ. नमो सामप्रियाय, नमो स्वरमयाय, त्रिमूर्तेय नमन तुझ. नमो अनीश्वराय, नमो सर्वज्ञाय, नमो परमात्मनाय, सोम सूर्या क्लीलोचनाय नमन तुझ. नमो हविष्येयाय, नमो यज्ञमयाय, नमो सोमाय पंचकनाय नमन तुझ. नमो सदाशिवाय, नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय, गणनाथाय नमन तुझ. नमो प्रजापतयाय, नमो हिरण्यरेतसाय, नमो दुर्धशाय, गिरीशाय नमन तुझ. नमो भालचंद्राय, नमो अनघाय, नमो भुजंगभूषणाय, भर्गाय नमन तुझ. नमो गिरिधनायास, नमो गिरिप्रियाय, नमो कृतिवासियाय, पुरारतये नमन तुझ. नमो भगवंताय, नमो प्रमथाधिनाथाय, नमो मृत्युंजयाय, सूक्ष्मतनये नमन तुझ. नमो जगद्व्यापिनाय, नमो जगद्गुरुवेयाय, व्योमकेशाय, महासेनजनकाय नमन तुझ. नमो चारुविक्रमाय, नमो रुद्राय, नमो भूतपतयाय, स्थानवे नमन तुझ. नमो अहिर्बुधन्याय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्तेयाय, अनेकात्मने नमन तुझ. नमो सात्विकाय, नमो शुद्ध विग्रयाय, नमो शाश्वताय, खंडपरेशवे नमन तुझ. नमो अजाय, नमो पाशविमोचनाय, नमो मृडाय, नमो पशुपतये नमन तुझ. नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्याय हराय नमन तुझ. नमो भगनेत्र भिदाय, नमो अव्यक्ताय, नमो सहस्रासाक्षाय, नमो सहस्रपदे नमन तुझ. नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय, परमेश्वराय नमन तुझ. देव ऋषींची स्तुती ऐकुनी आली चेतना मूर्ती लागुनी, उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी देव मल्हारी तयापुढे. देव मल्हारी वाच, मी प्रसन्न झालो तुम्हासी, मागावे तुम्ही उत्तम वरासी. ऋषी वाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले, तुवा विश्वाचे साकडे फेडले, सैन्य सहित मल्लासी मारिले, भार फेडिला वसुंधरेचा. मल्हारी तुम्ही इतके करावे,
सर्वांचे कुलदैवत बनावे, सकळ कुळाते सांभाळावे, निरंतर तेथे राहून या. भक्ताच्या घरी लक्ष्मी वसावी, संपत्ती बहुत व्हावी, संतती तया प्राप्ती व्हावी, सुख लाभावे तयासी. तयांचे वैरी क्षय पावती, भूत पिशाच बाधून शकते, डाकिनी राक्षसांची न भीती, ग्रहपीडा नसे तया. जे पडती मल्हार सप्तशती, तया न कशाची भीती, स्वामी समर्थांची लाभी प्रीती, सकळ सेविकऱ्यांना. मल्हार उवाच, देव ऋषी हो ऐकिले वचनासी, माझा आशीर्वाद तुम्हासी, तुम्ही मागितले ज्या बरासी, तो प्राप्त हो तुम्हासी. मी तेथे निवास करीतो, भक्तास सदैव साथ देतो, निर्भय तयास करीतो, कल्याण तयाचे हो. ही माझी जेजुरी, मी राहतो गडावरी, प्रेम माझे भक्तावरी, भावभक्तीने सेवा जे करती, अशी ही युद्धकथा सांगितली स्वामींच्या भक्ता. श्री स्वामीच वदविता, श्री गुरु माऊलीच्या मुखे, इति मल्हारी सप्तशती, श्रोते सदा परिसती, तया देव पावती, विनवी स्वामी सेवे करे. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदश अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. गुरु माऊली वाच, अशी मल्हारीची कथा निवारिली सर्व व्यथा, ब्रह्मांड पुराणात असे सांगितली सर्व सेवेकऱ्याचे. खंडेराव सर्वांचे दैवत, कुळांचे ते कुलदैवत, तयाशी नित्य पूजित, सर्वात प्राप्त होत. सेवेकरी उवाच, मल्हार मातंड भैरवास, खंडेराव का म्हणतात यास, महसा कांत असे नावास, कसे प्राप्त झाले. श्री गुरु माऊली उवाच, खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती, महसेचा तो पती, म्हणून तो महसापती. जाणावा सर्वांना देव मल्हारीस दोन पत्नी, महसा बाणाई त्या, एकावी महसाईची कथा. तुम्ही सर्व सेवेकरी, देव दानव युद्धात, अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनाही रस अमृतात, तयाचे वाटप कसे करावे. श्री विष्णूची मोहिनी अवतरली, दानव सेना सौंदर्याने वेडी झाली, देवांना अमृताची गोडी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिली, शिवशंकर रूपे भाळले, मोहिनीच्या मागे धावले, अति कामा विभळ झाले, मोहिनी पार्वती झाली, पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासुनी, तुम्ही मल्हारी अवतार धरुणी याल तेव्हा पत्नी होईल. तिम्मा शेट वाणी निवासास, संतान नव्हते तयास, सदा पूजितसे शिवास, म्हाळसा जन्मली तयांच्या घरात. यथा काळ उपवर झाली, शेटजींना लग्नाची काळजी लागली, स्वप्नात शिववाणी ऐकली, म्हाळसेचा विवाह खंडेरायासी, पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय म्हाळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र झाली. दुसरी कथा बाणाईची, ती 7वी कन्या इंद्राची, झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगते. इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयासी पुसतात, तुमचा भाग्य विधाता कोण, सांगावे तुम्ही मजसे. 6 कन्या सांगतात, तुम्हीच भाग्य विधाते तात, 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी, माझे भाग्य विधी लिखित, जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात. इंद्राला राग आला, तयाने तिला बालक केले, एका पेटीत बंद केले, चन्नापुरीच्या रानात टाकले, म्हणणे तुझे भाग्य कसे. पेटी सापडली धनगराला, पाहुणी तयातली बालिकेला, थोर आनंद झाला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले, तिचे नाव बानू ठेविले, तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलावले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बेसले दोघे म्हाळसाकांत, बानू मल्हारीवरे झाली मोहित, म्हणे हाच माझा पती. खंडेरायही बाळले तिच्यावरी, बोलले तिच्या लावण्यावरी, ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बाणूच दिसे. महासेला म्हणे सारी पाठ खेळावा, हरणाऱ्याने वनवास भोगावा, असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले, खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेत झाले, बाणूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळायला खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला, मेंढ्या जिवंत होतील जर बाणू लग्न करील, माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बाणू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी, बसवून तिला घोड्यावरी, आले नळदुर्ग गडावरी, तेथे विवाह करूनी आले जेजुरी नगरी. खंडेरायसह बाणाईस, पाहताच ती सवतीस, राग आला म्हाळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावूनी, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून, तीच आली बाणाई बनून तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत, त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील, तिलोत्तमा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपे ती, कृष्ण हाती शोभले, पुढे बाणाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघे आले धनगराजवळ, तयांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फुंकिला आपला भंडार, तोच झाला त्यांचा उद्धार, मानवरूपी वाघी झाली. गुरु माऊली वाच, देव भंडाराची कथा ऐकावी, भंडार म्हणजे हळद जाणावी, ही योग मायेची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित. योग निद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीची. मणी मल्लासुर राक्षसांची, भीतीने योग निद्रा गुप्त झाली, ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस, त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास, शोधावया योग निद्रेस, झाली मंत्रांची लक्ष आवर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रगट होणे, पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या, त्रिपुरा सांगे तयासी,
ठाई घ्यावे या हळदीसी, ओळखावे योग निद्रेसे, हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण, जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगी. शिवाच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी, कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान, त्याच्या शापाने तो कृष्ण श्वान रूप झाला. नारदाने करुणी प्रयत्न भंडारा मिळवला वाघ्याकडून, तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाला देवास, तर देव रक्षेल तुम्हास, सांगतो मी सेवेकऱ्यास कथा तयाची ऐकावी. एकदा यमुनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर, तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडाचा तट फोडू लागले, गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले, त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयानी पिटाळले, शत्रू सेना पळू लागली, तयाची खोड मोडली, गडगडत गडा खाली गेले. जाज्वल मार्तंड भैरवाने, ऐसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला, बादशाह स्वतः आला. मल्लू खानू म्हणे खंडोबाला, 1.25 लाखाचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर. सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात, असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, अश्वासह खंडोबा असावा, मागे माळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास, न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावरी. विवाह ठरता घरात, पूजावे खंडेराया संगनात, रात्री जागरण गोंधळ करतात, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली, तसेच श्री गुरु माऊली वदली, लिही तसे सेवेकरी उवाच. देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत. गुरु माऊली उवाच. देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी, कुडाची पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून, ठेवावा कलश त्यावरी. कलशात 5 पाने, त्यात पाणी सुपारी नाणे, तामणात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा, हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसांत ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुलधर्म करावा, भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा, दिवट्या बुधल्या सहित पूजावा. खंडेराय त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी भरावी घरात तळी, कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हणात तांदळाने अष्टदल काढून, भंडारा त्यात भरून, तांब्यात सुपारी पैसा ठेवून, खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांना हात लावून, ताम्हण वर उचलून कपाळी आपल्या लावावी. सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करून ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करून खोबरे वाटी फोडून भंडार तयास लावून जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा 4 फेरे, खोबरे फेकावे 4 दूर, करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्या सहित. घरात असता पुत्र चिंता, ही सप्तशती वाचता 11 रविवार उपवास करता, चिंता मिटेल सर्वांची. भक्ताची हाक ऐकून धावतसे न लागता क्षण, बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराया. जय खंडेराया महासादेवी, सदैव भक्ता सुखी ठेवी, योगक्षेमाची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एखादा येतादारी, द्यावी त्यास भाकरी, अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यांस, समर्थ बनवावे तयास, समर्थांच्या सेवेकरी समर्थच. इति श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावात टीकाया ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हार सप्तशती चतुर्दशोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर श्री मल्हार सप्तशती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.